त्याने आपल्या मनात धरून ठेवली, तर तसंच होतं का? हो, होत आहे आणि होतं. कारण आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण ते सांगत असतो. बऱ्याच गोष्टी असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. आपण काय करतो, कधी आपण पॉझिटिव्ह आपण आपल्याबद्दल बोलतच नाही. आपण नेहमीच आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतो. माझी एक मैत्रीण आहे. ती मला बोलली, मी नेहमीच पावसाळ्यात आजारी पडते. मला उन्हाळा आला की हा त्रास चालू होतो. मग मला या थंडीमध्ये हा त्रास, जॉइंट्स पेन व्हायला लागतात. मग तू कुठल्या ऋतूत ठीक असते? ऋतू एन्जॉय करायचे नाही आहेत का? निसर्ग एन्जॉय करण्यासाठी नाही का, आजारीच पडण्यासाठी आहे का? आपण या गोष्टींना आपल्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत. आय डोंट नो व्हाय पीपल आर रिएक्टिंग लाईक दिस. म्हणजे कुठलाही ऋतू आलो तर समाधानच नसतं. पावसाळ्यात उन्हाळ्याची आठवण, उन्हाळ्यात पावसाळ्याची आठवण आणि दोन्ही ऋतू नसले की थंडीची आठवण. असंच होत असतं प्रत्येक माणसाबरोबर. पण आपण हे गोष्टी पॉझिटिव्हली का घेत नाही? अरे आज पाऊस आहे, खूप एन्जॉय करा. मनसोक्त भिजावं. भिजत भिजत रडायला लागलं तरी चालेल, पण मनसोक्त भिजावं. त्या त्या गोष्टीचा उपयोग किंवा उपभोग घेता आला पाहिजे. आयुष्य म्हणजे फक्त जगायचं नसतं. ते एक्सपिरियन्स करायचं असतं. जगणं आणि वागणं किंवा जगणं आणि जगत राहणं. आयुष्य काढणं आणि आयुष्य जगण्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण लाईव्ह मोमेंटमध्ये कधी नसतो. आपण एकतर पास्टमध्ये असतो, एकतर फ्युचर प्लॅनिंग